काल अचानक सकाळी 9-9:30च्या दरम्यान हा जेव्हा निरोप भेटला की दादाचं प्लेन क्रॅश झालं, तर खरंच मनावर विश्वास बसत नव्हता. असं वाटत नव्हतं की न्यूज ही बातमी खोटी असावी. परंतु नीतीला जे मान्य असते ते होत असते, त्याला आपल्या सर्वांचा कोणाचाही पर्याय नाही. मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलो आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत माझा जो सहवास राहिला, मी दादांसोबत आलो. खरंच एक आकर्षक व्यक्तिमत्व, जे बोलेल ते करेल असा ठाम मतावर असणारा मनुष्य म्हणजे दादा. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आणि मी जेव्हा निवडणुकीनंतर अधिवेशनात त्यांना नागपूरला भेटायला गेलो, तेव्हाही त्यांनी म्हणे, डॉक्टर निलेश चांगलं काम करत राहा, आम्ही सोबत आहे तुमच्या. असं व्यक्तिमत्व खरंच एक मोठा आधार आमचा गेलेला आहे. आणि आपण जीवनात अनेक व्यक्ती होऊन जातात, परंतु दादासारखं व्यक्तिमत्व हे खरंच मोठ्या मनाचं असं अनुभवलं नाही. एक आमचा गॉडफादर म्हणा किंवा आमचा पाठीराखा म्हणा, हा आमच्यातून निघून गेला. याच्यात तर पक्षाची तर हानी झालीच आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राची सुद्धा हानी झालेली आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. मी माझ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.